आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेसचे अल्ताफ भाई पठाण. तरी ते यापूर्वी नगरसेवक होते, तरी आपण त्यांना नेवासा नगरपंचायत विषयी काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी का उमेदवारी केली त्या बाबतीत आपण प्रश्न विचारणार आहोत. तरी जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया. अल्ताफ भाई, प्रथमतः आपल्याला मी प्रश्न विचारतो की आपण नगरसेवक होता व आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे, तरी काय या बाबतीत आपलं म्हणणं? मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी याच्यासाठी केलेली आहे काँग्रेसकडून का या 8 वर्षाच्या कार्यकाळात नेवासा नगरपंचायतचा ही जो भोंगळा कारभार आहे या वरच्या नेत्यामुळं नगरसेवकाला काम करता येते. मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यांचं जोपर्यंत तिकडून फोन येत नाही वरून हे काम करायचं का नाही करायचं, मग त्याच्यानंतर आम्हाला ठरवायला म्हणजे कोण नेमकं. आता नेते आले सगळे ज्या पार्टीचे आम्ही काम करतो, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते असतील, तिकडून भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे होते. आदेश आल्याशिवाय नेवाशीची गाडी सुद्धा उतरायची नाही. त्याच्यामुळे मी काँग्रेसची उमेदवारी घेऊन आणि नेवासा शहराच्या विकासासाठी ही उमेदवारी केलेली आहे आणि मला गॅरंटी आहे नेवासकर मला नगराध्यक्ष पदाला प्रचंड मताने निवडून देतील. आता पाचशे अपडेट आहे नेवासामध्ये चर्चा आहे का निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे, तरी त्या बाबतीत आपल्याला काही माहिती आली का? निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी मला तरी मी उमेदवार असताना मला तरी निवडणूक आयोगाचं, निवडणूक अधिकाऱ्यांचं, प्रांत साहेबांचं, कलेक्टरचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला नोटीस आलेली नाही किंवा फोन आलेला नाही. आम्ही आमचा प्रचार चालू ठेवलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे हे थांबणार नाहीये. सगळं झालेलं आहे. 24 तासावर मतदान आलेले आहे आणि ते होणं शक्य नाहीये आणि शासनाने जर आदेश दिले तर थांबून घेऊ, काय अडचण नाही. बरं, निवडणुका जर पुढे ढकलल्या 20 तारखेच्या आसपास होण्याचा असं काही संकेत मिळाले आहे नेवासा तालुक्यामध्ये, त्या बाबतीत चर्चा आहे, तर ते आपल्यासाठी फायदेशीर राहील का? फायदेशीर काय, लोकांनी ठरवलं, 90% लोकांनी नेवासकरांनी ठरवलेलं आहे का आता मतदान कोणाला करायचं. त्याच्यातले उरलेले 10% ते 5% जे लोक आहे ते 5% लोक या चालू गाडीत बसतात आणि राहिलेले 5% लोक जे आहे ते बांड्रीवरचं मतदान आहे ते 1-2% इकडे 1-2% अशा परिस्थिती आहे. आता थांबणार नाही, कामाचा विषयच नाही. नेवासा तालुक्यामध्ये आपल्याला वाटणारा आता प्रश्न कोणता की प्रामुख्याने हा प्रश्न सोडविला पाहिजे नगरपंचायतीने? नेवासा नगरपंचायतचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे का आपल्याला शेजारी 15 किलोमीटर इतकी मोठी नदी असून, इतकी मोठी पाईपलाईन मंजूर असून नेते इथं ती पाईपलाईन आणत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे. आणि नेवासा शहरातील जे 5 झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या शासनाने 2022 मध्ये यांना PR कार्ड द्यायचे आदेश केलेले, तरी सुद्धा नगरपंचायत ते काम करीत. अच्छा, आपण काँग्रेसकडूनच उमेदवारी लढवण्याचा काय निर्णय घेतला? आपले नेवासा तालुक्यामध्ये तर भरपूर पक्षांशी आपले निष्ठ व चांगले संपर्क आहे, संबंध आहे, आपण काँग्रेसमध्येच का जाण्याचा निर्णय घेतला व नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसच्या AB फॉर्मवर? काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे मला फार बाहेरून मदत भेटते, फार चांगलं केलं. 21 वर्षानंतर पंजा हा चिन्ह नेवासा आणला म्हणून फार लोक आनंदित आहे. आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेवासकरांना काय संदेश द्या? नेवासकरांना एक संदेश देऊ इच्छितो. सगळ्यात पहिले मी हे 5 झोपडपट्टे जे त्यांचे पहिले सगळ्यात अगोदर यांचे 5 झोपडपट्ट्याचे PR कार्ड वाटणार, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार. हे पाण्याचं जे 5 दिवसाला 8 दिवसाला जे पाणी आहे, महानगर जितके आहेत नेवासा शहरातले त्यांना तर 15-15 दिवस पाणी नाहीये, तर मी इतकं तो काम जरूर करेन तर रोज पाणी नेवासकरांना इतकं 100% नक्की. अजून आपल्याला काय सांगता येईल नेवासाच्या विकासासाठी? रस्त्याचे विषय आहे, गटारीचे विषय आहे, महानगरामध्ये बरेचसे ठिकाणी कामं झालेली नाहीये. त्याच्यामुळं पुढे भविष्यात नेवासकरांना माहिती मी काय करू शकतो आणि ते मला मतदान करतील, मला 100% विरोधकांच्या बाबतीत आपलं काय मत आहे? विरोधक आपले कोणावर विरोध करून मला मोठं व्हायचं नाहीये. मला नेवासाच्या विकासासाठी, माझ्या शहराच्या विकासासाठी निवडणूक लढतोय. मला फार चांगला प्रतिसाद आहे. शहर आहे नेवासा शहरामध्ये अनेक लोकांना घर आहेत, ते कच्चे घर आहेत, पण त्यामुळे त्यांना शासनातील लोकांना लाभ मिळाला, याच्याविषयी काय सांगतात?
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का घरकुल ही योजना जी आहे ती गावठाणावर मिळत नाही आणि शासनाने जे GR दिलेले 5 त्याच्यामध्ये सिटी सर्वेचा उतारा भेटल्यानंतर त्यांच्या घरकुलचे कामे मार्ग लागतील. आपण 500 स्क्वेअर फूट जागा देणार सगळ्या पाटबंधारे खात्याची जागा आहे ती वनीकरणाच्या जागा आहे आणि पाटबंधाऱ्याच्या वनीकरणाच्या बाबतीत जर बघितलं सोनईचा जो येत आहे नेवासा तालुक्यात असे आरोप होत आहेत त्यांच्यावरती की 11 एकर 13 एकर डिफॉरेस्ट केलं आणि 120 एकर त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांचे उत्तरे निघतात परंतु या सर्वसामान्य नेवासकरांचे का निघत याचं बोर्ड बंधन काय? मला सोनेवर बोलायचं नाहीये, फार काही जरूर भेटेल त्याला. मला फक्त नेवासा शहराबद्दल बोलायचंय की गायरान जागेचा याचा काही संबंध नाहीये. नेवासा शहरातील 5 झोपडपट्ट्या या 2022 मध्ये शासनाचा GR आहे का यांना 500 स्क्वेअर फूट जागा देऊन घरकुलचे काम चालू करावे. मी नाही बोलणार. हे होते आपल्या सोबत अल्ताफ भाई पठाण, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार. धन्यवाद.